सुरुवातीची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झालेला आहे। जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यामध्ये बैठकीमध्ये वाद झालेला आहे। वादादरम्यान पदाधिकाऱ्यांमध्ये शिवीगाळ देखील झाली आहे। विनायक पांडे यांनी बैठकीतून यावेळेस काढता पाय घेतला। विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून हा वाद झाल्याचंही सांगितलं जात आहे। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हा वाद झालेला आहे। जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यामध्ये भर बैठकीत वाद झाल्याचं सांगितलं जात आहे। शाब्दिक चकमक देखील इथं झाली आणि त्यानंतर विनायक पांडे यांनी या बैठकीतून काढता पाय घेतल्याचं दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात वैभव घुगे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। वैभव, आपण पाहतो या वादामध्ये खरं तर दोन पदाधिकारी आणि त्यानंतर आता जे विनायक पांडे होते ते देखील बैठकीतून निघालेले आहेत। नेमकं कारण काय होतं या वादाचं आणि आता तिथली काय परिस्थिती आहे? अगदी खरं आहे वर्षा। आज उबाठा उद्धव ठाकरे गटाच्या जे आहे कार्यालयामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे गटाचे जे आहे ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरती बैठक होती। त्या बैठकीमध्ये जे आहे त्यांनी आगामी निवडणुकींवरती सर्वांचं संगनमत व्हावं यासाठी ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली होती। मात्र या बैठकीदरम्यान उबाठाचे जे संपर्क प्रमुख आहेत जयंत दिंडे आणि उबाठाचे माजी महापौर विनायक पांडे यांच्यामध्ये जे आहे शाब्दिक चकमक आपल्याला बघायला मिळते आहे। निवडणुकीच्या काळात जे आहे ते मतांच्या दरम्यान जो आहे वाद झाला होता। या वादामुळे जे आहे या दोघांमध्ये जे आहे शाब्दिक चकमक झाली होती। या चकमकीमध्ये जे आहेत विनायक पांडे यांनी जे आहेत बैठकीमधून काढता पाय जो आहे तो या ठिकाणी घेतला होता। वर्षा, निश्चितच वैभव, या वादासंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून सातत्याने जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।